स्वागत आहे आपलं माहीन किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। चला तर पाहूयात रेसिपी। आपण हे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे आणि पाऊण किलोच भात घेणार आहे। ह्या वाटीमध्ये 3 लिंबाचा रस काढलेला आहे। आता हा लिंबाचा रस या पूर्ण चिकन मध्ये मिसळून घेऊया। आता ह्या चिकन मध्ये आपण मीठ घालून चांगलं मिक्स करून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे या चिकनचा पूर्ण वास जाईल। आपण ह्या चिकन मध्ये पाणी ओतणार आहोत। स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। आपण हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता या चिकन मध्ये आपण 1 लिंबाचा रस, थोडंसं चवीनुसार मीठ, मिरची पूड 1 चमचा, 1 वाटी दही घेतलेला आहे, 2 चमचे धणेपूड, 4 लवंगा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत, 8 वेलची, 1 चमचा शहाजिरे, 5 मोठे जिरे, थोडीशी सौंफ, दालचिनीचा छोटा तुकडा, 5 ते 6 काळे मिरे, थोडंसं मीठ घालून हा मसाला वाटून घेऊया। हा मसाला आपला वाटून झालेला आहे। आता आपण ह्या चाळणीतून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। हा मसाला चाळून टाकल्यामुळे ह्याचे मोठे मोठे पार्टिकल आहेत ते दाताखाली येणार नाहीत। आता आपण हे सर्व मसाला मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स करून घेऊयात। 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मुठभर पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा 1 मोठा तुकडा घेतलेला आहे। बारीक करून घेऊयात। मिक्सर मधून वाटलेला मसाला आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात। आता आपण हा वाटलेला मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण कांदा तळून घेऊयात। आपण हे 6 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता आपण हे कट करून घेऊयात। हा कांदा ह्या किसणीने किसल्यामुळे एकसारखा किसला जातो आणि तेलात व्यवस्थित तळला जातो। आता हा कांदा किती पातळ किसला गेलाय, मस्त असा कांदा किसला गेलेला आहे। आपण आता ह्याला थोडंसं वेगळं सुट्ट सुट्ट करून घेऊयात। हा कांदा छान असा झालेला आहे। आता आपण ह्याला तळून घेऊयात। कांदा तळण्यासाठी आपण आता 2 पळी तेल घेतलेलं आहे। फुल फ्लेम वरती थोडा थोडा करून हा आपण सगळा कांदा तळून घेणार आहोत। कांदा तळताना आपण हा कांदा सोनेरी असा तळून घ्यायचा आहे। हा कांदा तळताना तेलात थोडी साखर घालायची आहे, म्हणजे कांदा कसा कुरकुरीत होतो। त्याला थोडा थोडा सोनेरी रंग आला की थोडीशी गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि असा सोनेरी होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे। आता आपण ह्याला काढून घेऊयात। असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा तळलेला आहे। हा कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करूयात। आपण या तेलामध्ये थोडेसे बदाम तळून घेणार आहोत। आपण हा थोडासा कांदा ठेवलेला आहे वरून टाकण्यासाठी। हा बारीक करून घेतलेला कांदा आता आपण ह्या चिकन मध्ये घालणार आहोत आणि हा कांदा ऍड करून आता मस्त मिक्स करून घेऊयात। आता हे चिकन आपण 1 तासासाठी मॅरिनेशन साठी ठेवूयात। आपण हा पाऊण किलो तांदूळ घेतलेला आहे, लॉंग राईस, आणि आता ह्याच्यामध्ये एका पाण्यानं धुवून घेऊया आणि नंतर भिजू घालूया। अर्धा तास हा तांदूळ भिजू घालायचा आहे। एका तासानंतर हे चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण जे कांदा तळलेलं तेल आहे ना, त्या तेलामध्ये हे चिकन शिजू घालूयात।
पण जे कांदा तळलेलं तेल आहे त्यामध्ये आता हे चिकन घालणार आहोत. ह्या पातेल्यावरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात. हे चिकन मस्त असं मसाल्यामध्ये शिजत आहे, पाहू शकता. हे आपण पाणी न घालता हे चिकन शिजवत आहोत. तोपर्यंत आपण हा अर्धा तास भिजलेला तांदूळ पाणी काढून शिजू टाकूयात. तेल आपण कांदा तळण्यासाठी घेतलेलं तेच तेल घालत आहोत. एक दालचिनीचा तुकडा ॲड केलेला आहे. कढीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत. थोडेसे मोठे जिरे, 2 तमालपत्र, थोडेसे शहाजिरे, 4 ते 5 वेलच्या, 2 ते 3 लवंगा, हा बारीक केलेला पुदिना म्हणजे कट केलेला, 2 कट केलेल्या मिरच्या. आता आपला हा मसाला तळलेला आहे. या वाटीने 5 वाट्या तांदूळ घेतलेला आणि 6 वाट्या पाणी घालत आहे. आपण या पाण्यामध्ये मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपल्या ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हा भात टाकून घेऊयात. आता आपण पाहूयात आपलं हे चिकन शिजलंय का ते. हे शिजलेलं आहे. 1/3 शिजवून घ्यायचं आहे. शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आपला हा भात 1/3 शिजलेला आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी काढून घेऊया. अशी चाळण ठेवून घेऊया आणि हा भात असा ओतून घेऊयात. पाहू शकता हा भात 1/3 शिजलेला आहे, पूर्ण शिजलेला नाहीये. आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि ह्या चिकनवरती हा भात टाकूयात. आपण थोडंसं केसर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे दूध ॲड करून कलर बनवून घेऊया. हे केसरचे दूध आपण ॲड करून घेऊयात. हा थोडासा फूड कलर ॲड करूयात. म्हणून आपण थोडंसं हे तूप टाकूयात. हा मस्त तळलेला कांदा टाकून घेऊयात आणि हे बदाम पण ॲड केलेले आहेत. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात. हे बिर्याणी शिजत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मग हे स्लो ह्याच्यावर असं वरती एक वजनदार काहीतरी ठेवून हे ठेवायचं. 15 मिनिट झालेले आहेत. आपण आता आपला भात शिजलाय का नाही ते चेक करूयात. वाव, छान वास येतोय. आणि आता आपण भात चेक करणार आहोत. मस्त आपला भात शिजलेला आहे. आता आपण ही बिर्याणी ताटामध्ये काढून घेऊयात. मस्त सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी बनलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा आपलं चिकन किती छान शिजलेलं आहे. गरमागरम चिकन आहे. आणि ह्या दहीच्या रायत्याबरोबर खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.